अमरावतीत 27 एप्रिल रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांनी बागेश्वर बाबाच्या प्रतिकात्मक पोस्टरला चपलांनी मारत तीव्र निषेधही व्यक्त केला आहे. यावेळी बागेश्वर बाबा यांच्यावर गुन्हे दाखल करून महाराष्ट्रात बंदी घालावी अशी मागणी यावेळी करण्यात आली असून जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदनही देण्यात आलं आहे. या वक्तव्यामुळे सामाजिक अशांतता निर्माण होण्याची आणि जातीय तेढ वाढण्याची शक्यता असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या आंदोलनामध्ये प्रहार पक्षाचे प्रवक्ते जितू दुधाने, महानगर प्रमुख बंटी रामटेके आणि जिल्हा महासचिव अकबर शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. बागेश्वर बाबा आहे, ढोंगी बाबा, ज्यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल तोडमोड करून जो इतिहास सांगितला तो इतिहास सब खोटा आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या बद्दल जो महाराष्ट्रात या खोटा जो इतिहास सांगितला त्यामुळे जो महाराष्ट्रात असंतोष पसरला आहे. आमचं म्हणणं आहे की ज्या बाबावर महाराष्ट्रद्रोही कायद्याने गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासाठी आज आम्ही CP साहेबांना प्रहारतर्फे भेटणार आहे. आम्ही त्यांचा जाहीर निषेध करीत आहोत. आम्ही नागपूरमध्ये येऊन मध्य प्रदेशात जन्मलेल्या आणि महाराष्ट्राचा इतिहास माहीत नसलेल्या ढोंगी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश कुमार यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर हिंदुस्थानचं आराध्य दैवत, आमचे सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल इतिहासाची खाडतोड करून, इतिहासामध्ये मोडतोड करून काही विधानं केलेली आहेत ज्याचा इतिहासाशी कुठलाही संबंध नाही. हा बागेश्वर महाराज स्वतःला आध्यात्मिक गुरु समजतो, पण याचा अध्यात्म आणि इतिहासात दुरान्वयी संबंध नसताना महाराष्ट्रात येऊन जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांबद्दल आणि रामदास स्वामीबद्दल एक नातं तयार करण्याचं एक कुटील कारस्थान या महाराजांनी केलेलं आहे. याचा निषेध आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे करतो आहे. पण नुसतं निषेध करून प्रहार जनशक्ती थांबणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात वक्तव्य करण्याची या महाराजांची दुसरी वेळ आहे. आम्ही मागणी करतो की या महाराजाला महाराष्ट्र बंदी करा आणि महाराष्ट्रद्रोह केल्याबद्दल, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांबद्दल असे उद्गार काढून महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल करावा, तात्काळ यांना अटक करावी. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री RSSचे प्रमुख आदरणीय मोहनजी भागवत साहेब त्या ठिकाणी त्या मंचावर उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की इतिहासामध्ये असा कुठलाही संदर्भ सापडत नाही. म्हणजे मुख्यमंत्र्यांना सुद्धा मान्य आहे की बागेश्वर बाबा खोटा बोलला आहे. मग जर मुख्यमंत्र्यांना मान्य आहे की बागेश्वर बाबा खोटा बोलला आहे तर बागेश्वर बाबांना अद्याप अटक का होत नाही ही आमची मागणी आहे. आणि जोपर्यंत बागेश्वर बाबाला अटक होणार नाही आणि महाराष्ट्र बंदी घातल्या जाणार नाही तोपर्यंत प्रहार जनशक्ती कदापि शांत बसणार नाही, एवढं या ठिकाणी निश्चित सांगतो.